मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजय सुरेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। यापूर्वीचे उपसरपंच संभाजी शिवाजी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गाव पातळीवरील पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार श्री अजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी सरपंच सौ रुपाली राजेंद्र पवार, माजी उपसरपंच संभाजी पवार, सदस्य इंदुताई वसंत गलांडे, रुपाली कृष्णात पवार, ग्रामसेवक अमोल माने तसेच राजेंद्र पवार, राहुल पवार, वसंत गलांडे आदी उपस्थित होते। मंडल अधिकारी अभय शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। श्री अजय हे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर पवार यांचे सुपुत्र आहेत। निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली। या निवडीबद्दल नूतन उपसरपंच अजय पवार यांचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घारगे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, माजी सरपंच शिवाजीराव पवार, राजाराम पवार आदींनी अभिनंदन केले। दरम्यान या निवडीबद्दल श्री पवार यांचा वडूज येथे एरळा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थापक धनंजय क्षीरसागर, भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, युवा नेते अप्पासाहेब गोडसे, मजूर फेडरेशनचे संचालक राजेंद्र चव्हाण, कातर खटावचे ग्रामपंचायत सदस्य जयकुमार बागल, खादी ग्रामोद्योगचे माजी संचालक धनंजय गोडसे, माजी सैनिक बापूराव शिंदे, राजेंद्र शेठ दाभाडे, नितीन जगदाळे, भगवान सुतार पाटील आदी उपस्थित होते। मी अजय सुरेश पवार, माझी नुकतीच उंबर्डे गावच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। तसेच पार्टीच्या समजुतीनुसार पहिले उपसरपंच संभाजी शिवाजी पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर माझी निवड करण्यात आली। त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। तसेच यापुढील काळात मी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। प्रतिनिधी सूरज भांडवलकर, उंबर्डे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।